गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. साधक भक्त हो, श्री दत्त महात्म्य ग्रंथ हा भगवंतांची नवविधा भक्ती करणाऱ्या भक्तांचं नंदनवन आहे. त्यामुळेच ग्रंथाच्या अगदी सुरुवातीलाच परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, जरी पाहिजे मुक्ती तरी आदरावी नवविधा भक्ती. पहिल्या अध्यायाच्या 12 ते 63 ओव्यांमध्ये या नवही भक्तींची ओळख करून दिलेली आहे. श्री दत्त महात्म्य ग्रंथात श्री दत्तात्रेयांचा श्रेष्ठ भक्त कार्तवीर्य अर्जुनाने स्मरण भक्ती, विष्णू दत्तांनी सेवन भक्ती, परशुरामाने सख्य भक्ती आणि अलरकाने वंदन भक्ती केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री दत्त महात्म्याचं कीर्तन वेदधर्मामुनींनी केलं आणि त्याचं अत्यंत भक्तिभावाने श्रवण संदीपकानं केलं. पुढेही आपण आयुराजाची दास्य भक्ती आणि यदूची अर्चन भक्ती पाहणार आहोत. या सगळ्याच भक्तांनी शेवटी आत्मनिवेदन भक्ती करून श्री दत्तचरणी आपलं सर्वस्व अर्पण केलं. त्यांच्या स्वरूपात ते लीन झाले. श्री दत्त महात्म्याची सुरुवात ग्रंथरचयिता परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष आपल्या प्रगल्भ आणि अधिकारवाणीने केली आहे. आणि अगदी सुरुवातीलाच या ग्रंथाचं वाचन करण्याची एक दिशा, एक मार्ग आणि विशिष्ट दृष्टिकोन प्रकाशित करून दिला आहे. तसंच त्या स्वयंप्रभ श्री दत्तात्रेयांचं ज्ञानविज्ञानयुक्त स्वरूप समजून घेण्याचं ध्येयही स्पष्ट केलं आहे. पहिल्याच अध्यायात त्यांच्या मातापित्यांची सुद्धा ओळख करून दिली आणि ग्रंथविषयात प्रवेश केला. यानंतर मात्र 2 ते 50 अध्यायात ते अप्रत्यक्षपणे वेगवेगळ्या वक्त्यांच्या मुखातून बोलतात. संपूर्ण दत्त महात्म्याचं निरीक्षण केलं तर श्रीमद भगवद्गीतेप्रमाणेच ते संवादमय आहे. अनेक ज्ञानी आणि श्रेष्ठ कीर्तनकार आणि तितकेच अधिकारी श्रोते यांच्या जोड्यांच्या सुमधुर आणि तितक्याच प्रगल्भ कीर्तन श्रवण प्रक्रियेतून श्री दत्त महात्म्य आपल्यासमोर उलगडत जातं. यापैकी 2 ते 50 अध्यायांचे मुख्य कीर्तनकार आहेत वेदधर्मामुनी आणि त्यांचा अत्यंत जिज्ञासू आणि श्रद्धाळू भक्त दीपक. त्यांची कथा आणि कीर्तन भक्तीची ओळख आपण श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या 4थ्या भागात पाहिली आहे. पण वेदधर्मामुनींनी सुद्धा दीपकाला म्हटलं, हे दत्त महात्म्य एका योगभ्रष्ट ज्ञानीपुत्राने आपल्या पित्याला सांगितलं आणि तेच मी तुला सांगत आहे. या ज्ञानीपुत्राची कथासुद्धा 4थ्या भागात आपण पाहिली. पित्यानं आत्मज्ञान प्राप्त होण्याचा मार्ग सांगण्याची विनंती पुत्राला केली तेव्हा त्याने श्री दत्त महात्म्य सांगण्यास सुरुवात केली. 2ऱ्या अध्यायात श्री दत्त जन्माशी निगडीत कथांपासून ज्ञानीपुत्राचं संकीर्तन सुरू होतं. त्याची सांगता 38व्या अध्यायातील अलर्काख्यानानं होते. या संकीर्तनाचं शब्दांकन परमपूज्य स्वामी महाराजांच्या ज्ञानगर्भ शब्दातून पाझरणाऱ्या कथामृतांमधून आणि बोधामृतातून आपल्याला संजीवन पाजत राहतं. आपल्यासमोर श्री दत्त महात्म्य जिवंत होतं. ज्या ज्ञानीपुत्राने ब्रह्मस्वरूप अनुभवलेलं आहे त्यानं म्हणूनच तितक्याच अधिकारवाणीने त्या स्वरूपाची ओळखही आपल्या कीर्तनातून करून दिली आहे. आपलं कीर्तन रसाळ व्हावं म्हणून अनेक छोटे मोठे उपदेश, अगदी तत्त्वज्ञानाचा बोधसुद्धा श्री दत्तभक्तांच्या मनोरंजक कथांमधून केलेला आहे. त्यामुळे हे संकीर्तन प्रबोधन तर करतंच, पण भक्तांच्या मनाचा ठावही घेतं.
वेदधर्मा मुनींनी भार्गव पुत्राने केलेलं कीर्तन दीपकाला सांगितलंच आणि त्यानंतर 39व्या अध्यायापासून 50व्या अध्यायापर्यंत त्यांनी तितक्याच प्रभावीपणे कीर्तनाचा ओघ पुढे नेलेला आहे. आणि हेच श्री दत्त लीलांचं कीर्तन श्री दत्त महात्म्य ग्रंथाच्या प्रसाद रूपात स्वामींनी आपल्यासमोर ठेवलं आहे. स्वामींची सिद्ध हस्तलेखणी ज्ञान भक्ती उपासनेच्या शाईनं ओथंबलेली आहे. तिच्या शब्दातून पाझरणारा भाव आमच्या अंतर्मनाला स्पर्श करतो. त्या शब्दात लपलेला नवरसयुक्त भक्ती सुगंध मनाला वेडावून टाकतो आणि त्याच वेळी क्षणोक्षणी आत्मनिरीक्षण करायला भागही पाडतो. अविद्येचा अभेर आणि विद्येचा स्वीकार करण्याचं आवाहन करतो. मोक्षाच्या मार्गावर प्रगत करून शेवटी दत्तचरणी लीन करतो. योगी साधक भक्तांनी श्री दत्तात्रयांचं सगुण आणि निर्गुण चैतन्य स्वरूप समजून घ्यावं. त्या स्वरूपाची व्यापकता समजून घ्यावी. हेच श्री दत्त महात्म्याच्या कीर्तनाचं प्रयोजन आहे. आणि श्री दत्तात्रयांना समजून घ्यायचं म्हणजेच स्वतःचं चैतन्यमयी चिदानंदमयी ब्रह्मानंदमयी आत्मस्वरूप समजून घ्यायचं आहे. श्री दत्त प्रभू आपल्या आतच आहेत याची अनुभूती घ्यायची आहे. हे अपरोक्ष ज्ञान प्राप्त होण्यासाठी साधनरत व्हायचं आहे. अर्थात पारायणाला चिंतन मननाला साधनेची जोड द्यायची आहे. आपण 2 पावलं पुढे टाकण्याचा अवकाश ही कनवाळू गुरुमाऊली आपल्या मोक्षाचा मार्ग प्रशस्त करते. तेच सगुण सद्गुरूंची भेटही घडवतात. तसं तर श्री दत्त महात्म्यातील प्रत्येक ओवी काही ना काही उपदेश करते. पण या ग्रंथाचं वैशिष्ट्य हे आहे की स्वतः प्रत्यक्ष जगद्गुरू श्री दत्तात्रयांनी आपल्या प्रत्येक भक्ताला त्याच्या त्या वेळच्या पारमार्थिक अधिकारानुसार परिस्थितीनुसार उपदेश केलेला आहे. जसं अर्जुनाच्या मनात आधी स्मरणभक्तीचं बीजारोपण केलं, नंतर योग्य वेळ आल्यावरच त्याला विरक्त करून मोक्षप्राप्तीसाठी अष्टांग योगाचा मार्ग दाखवला. विष्णू दत्तांना दीक्षेचे अधिकार बहाल करून त्यांच्याकरवी अनेक भक्तांचा उद्धार करविला. अलर्काला पहिल्याच भेटीत आत्मज्ञान करविलं आणि आपल्या विश्वविराट स्वरूपाची ओळख करून देऊन प्रणवोपासनेचा उपदेश केला. सगळ्या उपदेशांचं अवलोकन करता भक्तांचा उद्धार करण्यासाठी जरी परब्रह्मानं सगुण साकार श्री दत्त अवतार घेतला असला तरी त्यांना त्यांची निर्गुण स्वरूपाची अर्थात ज्ञानोत्तर भक्ती करणारा भक्तच अधिक प्रिय आहे. पण आपण ज्या ठिकाणी आहोत जसे आहोत तिथून त्या क्षणापासून आपल्याला जो उपदेश समजला त्याचं चिंतन मनन करून त्याचं तसं आचरण करणं हे आम्हा दत्तभक्तांचं परमकर्तव्य आहे. श्री दत्तात्रयांशिवायही अनेक श्रेष्ठ कीर्तनकारांच्या मुखी अमूल्य उपदेश आहे. अनसूयेने कौशिक पत्नीला, गर्गमुनींनी अर्जुनाला, बृहस्पतींनी इंद्राला, विष्णुदत्तांनी योगभ्रष्ट मुलाला, मदालसेने तिच्या पुत्रांना आणि पतीला, सुबाहूचा अलर्क आणि काशीराजाला आणि यानंतर नारद मुनींचा आयुराजाला आणि बारीक सारीक तर अनेक या प्रत्येक जोडीत कीर्तनकार भगवंतांचा अनन्य भक्त आहेच, पण त्याचबरोबर अनुभव संपन्न ज्ञानी असून तो ज्ञान देण्यास उत्सुक आहे. तर प्रत्येक शब्द जीवाचा कान करून श्रवण करणारा श्रोता आहे. कीर्तन श्रवणामुळे त्या श्रोत्यांचं मन निश्शंक झालं, शांत झालं. तसंच आपलंही व्हायला हवं. आम्हालाही योग्य मार्गदर्शन लाभावं आणि आम्हीही देवयान पंथावर प्रगत होऊन शेवटी दत्तचरणी लीन व्हावं. हे साध्य साधलं तरच या महान ग्रंथाचे रचयिता परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं उद्दिष्ट सफल होणार आहे. असो तर आपण मूळ कथानकाकडे वळू. मागील 62व्या भागात 38व्या अध्यायाच्या 100व्या ओवीला अलर्काख्यान सुफळ संपन्न करून ज्ञानीपुत्र थांबला. यानंतर मात्र
क्षणभरही प्रपंचात न थांबता तो वनात निघून गेला. श्री दत्त महात्म्याचं कीर्तन श्रवण करून त्याचा पिता भार्गव विरक्त झाला. श्री दत्त प्रभूंची अनन्य भावे भक्ती करून त्यानेही शेवटी मोक्ष प्राप्त केला. हा असा आहे भजनाचा लाघव. वेदधर्मामुनी म्हणतात, खंडुनी हे कालदंड, भजने गाजवून ब्रह्मांड, शेवट करून या गोड, मिळाले अखंड रूपी ते. अलर्क, अर्जुन, आयु, यदू, पिंगलनाग, प्रल्हाद अशा अनेक श्रेष्ठ भक्तांनी काय केलं? कालदंडाचं खंडन केलं. कालाचा दंड कोणता? केलेल्या कर्मांची फळं प्रारब्ध रूपात भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेणं आणि भोग संपताच मृत्यू होणं, हा कालाचा दंड आहे. या जन्ममरणाच्या चक्राचं या भक्तांनी खंडन केलं. जन्ममरणाच्या चक्रातून त्यांची सुटका झाली. आता हे खंडन कशामुळे होतं? भजने. जेव्हा देहात अखंड भजनानंदाचा उत्सव सुरू होतो तेव्हा, जेव्हा देह मनावर मात करून अर्थात जीवभावाचा त्याग करून आत्मा आपल्या ब्रह्मभावात स्थिर होतो, तेव्हा सृष्टीच्या चक्रातून, कालाच्या चक्रातून तो मुक्त होतो. जीव आपल्या मूळ आत्मस्वरूपात अर्थात श्री दत्तात्रेयांच्या निर्गुण निराकार अखंड चैतन्य स्वरूपात लीन होतो. देहातीत, अवस्थातीत, कालातीत होतो. तेव्हा गणेश दत्तांच्या रूपामध्ये तो मिसळून जातो आणि त्याचा शेवट गोड होतो. अशा श्रेष्ठ दत्तभक्तांची कीर्ती अखिल ब्रह्मांडात पसरते. युगानुयुगे त्यांच्या भक्तीची भजनं लोक गातात. हे आहे श्री दत्त भक्तीचं महात्म्य. आणि हे कोण सांगत आहे? असे श्रुतीचे वचन, यावरी विश्वास ठेवून, जो दत्ता भजे अनुदिन, तो घे निर्वाण निश्चये. अहो, प्रत्यक्ष वेद श्रुती हे सांगत आहेत. त्या वेद वचनांवर विश्वास ठेवून श्री दत्त भजन करा आणि निर्वाण घ्या. साधक भक्त हो, आता 39वा अध्याय सुरू होत आहे. वेदधर्मामुनी अलरखाख्यानाचे कीर्तन करताना भावविवश झालेले आहेत. श्री दत्तात्रेयांवरील अत्यंत प्रेमयुक्त भक्तिभावाने ते स्तवन करू लागले. जो तू ओतप्रोत जगद्रूपी, अससी विश्वव्यापी, त्वत्कथामृत जोपी, हो का पापी तरी तो तरे. हे संपूर्ण जगाला आतून आत्मरूपानं आणि बाहेरून कालरूपानं व्यापून असलेल्या भगवंता, तुझ्या कथांचं अमृतपान करून पापी सुद्धा तरून जातो. अरे, जसे सांडपाण्याचा नाला नदीला मिळाला की नदीच होऊन जातो, मग त्याला अशुद्ध कोण म्हणेल? तसं जो तुझ्या अधीन होऊन जाईल त्याला पापी कोण म्हणेल? पण जो हे मानत नाही, त्याला जीवनाचा अर्थच समजत नाही, तो त्याच्या दोषानेच पतित होईल. आम्ही कीर्तनकार खऱ्या तत्वाचाच उपदेश करतो, पण जर एखाद्याचं चित्त त्यात रमतच नसेल तर त्यात दोष कुणाचा? कीर्तनकाराचा नाही, तर त्याचाच आहे. जो तू दया सागर, उद्धरावया चराचर, झालासी ऋषिकुमार, हे उपकार केवढे. हे दत्तात्रेया, चराचरांचा उद्धार करण्यासाठी दयासागर होऊन तू ऋषिकुमार झालास, नामरूपानं अवतरलास. हे दयाळा, तुझे केवढे उपकार आहेत. भूमीवर भक्तोद्धारासाठी नाना रूप धारण करतोस. तू तुझ्या मूळ निराकार चैतन्य रूपात सर्व भूतमात्रांना व्यापून आहेस. त्यांना सचेतन करण्यासाठी तू देही झालास. यापेक्षा दयाळूपणा आणखी काय असेल? देवा,
या संसारात मुक्ती ही सहज शक्य नाही. ती सोडून सगळं काही मिळतं. पण आपल्या भक्ताला तीच मुक्ती सत्वर मिळावी म्हणून तू हे सगुण साकार शरीर रूप धारण केलं आहेस. दुष्टांना दंड देण्यासाठी, संत सज्जनांचं पालन करण्यासाठी, आम्हाला तारून नेण्यासाठी तू अनंत लीला करतोस. तुझ्या या चरित्र लीलांचं कीर्तन, श्रवण आणि त्यांचं स्मरण करण्यात, त्या लीलांचा आस्वाद घेण्यात मन रमून जातं, तद्रूप होऊन जातं आणि तुझ्या श्रेष्ठ भक्तांना मग तुझं ब्रह्मस्वरूपही अनुभवास येतं. हा भक्तीचा महिमा आहे. याशिवाय आमची चित्तशुद्धी होण्याचा अन्य कोणताही उपाय नाही बरं. जे मन स्वभावतःच चंचल आहे, पण तेच तुझ्या लीला श्रवण करताना तत्काल मोहित होऊन तिथंच रमतं, निर्विकल्प होऊन निश्चल होतं. उपास्योपासक भाव कल्पुनी करी भाव, होतो द्वैताचा अभाव, हे वैभवत्व लीलेचे. देवा, आधी तू उपास्य आणि मी उपासक, तू भगवंत मी भक्त, अशा द्वैत भावनेने भक्ती करता करता केव्हाच द्वैत सरतं आणि भक्त तुझ्यामध्ये लीन होऊन जातो. ही तुझी अगाध लीला आहे. हे प्रभू, आम्ही सामान्य भक्त, तुझं निर्गुण रूप आम्ही मन बुद्धीने ग्रहण करण्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे तुझं हे सगुण सुंदर रूपच आम्हाला सुखानं प्राप्त होवं. सर्व व्यापक जे निर्गुण, त्याचे चित्ती ग्रहण, उत्तमाधिकारा वीण, नोहे प्रमाण वेद येथे. देवा, खरं तर तुझं निर्गुण रूप सगळ्या चराचरांना व्यापून आहे, पण केवळ अधिकारी शिष्यच ते अनुभवू शकतात. अधिकारी कोण? अगदी सोप्या भाषेत ज्यांचं चित्त इतकं शुद्ध झालं आहे की त्या चित्तवृत्तींचा निरोध झालेला आहे. त्यामुळे चित्त ब्रह्मभावात स्थिर झालेलं आहे. त्यांनाच हे निर्गुण चैतन्य स्वरूप अनुभवास येते. देवा, जे केवळ शास्त्राभ्यास करतात, शास्त्रातली मोठमोठी वचनं बोलतात, त्या विद्वान पंडितांची वाणी तुझ्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन करताना मौन होऊन जाते. तिथे त्यांची विद्वत्ता, त्यांची बुद्धी शिरूच शकत नाही. कारण तुझं सच्चिदानंदमय रूप केवळ अनुभवगम्य आहे, स्थूल मनोइंद्रियांना अगम्य आहे. म्हणून देवा, आम्हा पामरांना तुझं सगुण रूपच प्रिय आहे. आम्ही त्याचीच उपासना करतो, त्याचंच ध्यान करतो. आणि सगळं विश्व तर तुझंच सगुण रूप आहे. तूच या भूतभौतिक प्रकृतीला व्यापून आहेस. तूच तिचं नियमनही करतोस, यात काहीच शंका नाहीस. तूच सगळ्यांचा तारणहार आहेस. जसं वस्त्र तंतूंनी भरलेलं असतं, तसं पूर्ण विश्वाला तू व्यापून आहेस. मग तू विश्वापेक्षा भिन्न कसा असशील? सगुण निर्गुण तूच एक आहेस. तेव्हा भगवंता मी तुझा, तू न होसी माझा, तरी हा भाव माझा, प्रेमा तुझा वाढवू. देवा, देवा, मी आता तुझा झालेलो आहे, तुझ्या चरणी शरण आलेलो आहे. पण तू जोवर माझा होत नाहीस, अर्थात मला तुझ्यात सामावून घेत नाहीस, तोवर ही प्रेम भक्ती अशीच वाढत जाऊ दे. हे देवा, तुझ्या दिव्य चरित्राचं कीर्तन माझ्या मुखातून बाहेर पडण्यासाठी माझं चित्त तुझ्या प्रेमपाशामध्ये बद्ध कर. तुझ्या भक्तांची कथा सांगण्याचं हे तर निमित्त आहे. खरं तर त्यामुळे तुझंच भजन विशेषत्वानं घडवून माझ्यासारख्या भक्तांचा उद्धार होतो. तेव्हा हे प्रभू, जसं अर्जुन, मदालसानंदन अलर्क, परशुराम या महान भक्तांचं कीर्तन करविलंस, तसंच इतरांचंही कीर्तन करवून घे. देवा,
माझी ही इच्छा पूर्ण कर. इथे कीर्तन भक्तीचा महिमा स्पष्ट होतो बघा. कारण वेदधर्मा मुनींनी श्री दत्तप्रभूंना विनवणी करताच प्रभूंची कृपा अवतरली आणि त्यांच्या चित्तात पुढील कथानकाचं स्फुरण होऊ लागलं. म्हणजे कीर्तनकार कोणीही असो, वेदधर्मा मुनी असोत, योगभ्रष्ट ज्ञानी भार्गवपुत्र असो की विचार कथन करणारे गुरु असोत, त्यांना कीर्तनाचं स्फुरण हे श्री दत्तकृपेनेच होतं. अर्थात श्री दत्तगुरूच त्यांच्या मुखातून बोलतात ही दत्तलीला आहे. पण कीर्तनकार जोवर भगवंतांशी अंतरंगी तद्रूप होत नाही तोवर ही लीला घडत नाही. तिथं केवळ प्रौढीयुक्त दंभाचा बाजारच असतो. इथं श्रेष्ठ भक्त वेदधर्मांच्या विनवणीनुसार त्यांचा शिष्य दीपक याच्या सुद्धा बुद्धीत स्फुरण झालं आणि तो सद्गुरूंना विनंती करू लागला. गुरु सपुसे दीपक जो भक्त आयु नामक, त्याचे गोड कथानक सांगावे कृपा करुनी. बघा कशी लीला आहे. आतून स्फुरण झाल्यानं दीपक श्री दत्तात्रयांची दास्य भक्ती करणारा आयुराजा त्याचं कथानक सांगण्याची विनंती करतो. केवळ कीर्तनकार श्रेष्ठ असून चालत नाही, श्रोता सुद्धा निस्सीम भक्त आणि जिज्ञासू असावा लागतो. प्रत्येक शब्द टीप कागदासारखा टिपणारा, श्रवण केलेल्या कथनाचं मनन चिंतन करून सतत आत्मनिरीक्षण करण्याला हवा. आपल्यातल्या गुणदोषांची जाणीव होऊन दोष कमी तर गुण वाढवण्याचा प्रयत्न करणारा असेल तरच श्रवणाचा योग्य तो परिणाम होऊन आत्मदग्ध होऊन अनुतापानं पोळून भक्ताचा उद्धार होतो. श्री दत्त महात्म्यात सगळे भक्त श्रवण भक्तीच्या सोपानावरूनच उन्नत होत गेले. दीपक सुद्धा खरा श्रवण भक्त आहे. श्री दत्त कथामृत कितीही प्राशन केलं तरी तो तृप्त होत नाही. आपल्या गुरूंना म्हणतो, गुरुवरा, भगवंतांनी ज्या लीला केल्या त्या ऐकताना देवांना सुद्धा आनंद होतो, मग तिथं मानवाचा काय पाड. दत्तलीला ऐकून प्रेमाश्रूंचा पूर येतो, यात नवलते काय. चित्ताला मोहून घेणारं यापेक्षा दुसरं साधन नाही. या कथा आणि उपदेश ऐकून मन निशंक होतं, शांत होतं. म्हणून मी आपल्याला विनवणी करत आहे. वेदधर्मामुनी अंतरंगी रंगलेलेच होते. त्यांनी प्रसन्नपणे आयुराजाचं आख्यान सुरू केलं आणि म्हणाले, आयुराजाचं चरित्र सांगताना मला सुद्धा आनंद होत आहे. कारण हे चरित्र अज्ञानरूपी मोहाचं निवारण करणार आहे. असा महायोगी माझ्यासमोर येत आहे. दीपका ऐक. राजा एक आयु नामक, सोमवंशीय धार्मिक, पुरुरव्याचा लेक, झाला सेवक श्री दत्ताचा. सोमवंशामध्ये पुरुरव्याचा आयु नामक एक पुत्र होता. तो अत्यंत धार्मिक राजा होता आणि श्री दत्तात्रयांची सेवा करण्यामध्ये धन्यता मानित होता. त्याने आपल्या शौर्याने पराक्रमाने पृथ्वीवर साम्राज्य स्थापन केलं. तो फार उदार, दानशूर, धार्मिक आणि न्यायनिष्ठ राजा होता. तो कधीही कोणावर अन्याय होऊ देत नसे. निर्दोषी निरपराध व्यक्तीला कधी दंड करीत नसे, तर दोषी व्यक्तीला आणि दुर्जनांना दंड केल्याशिवाय सोडत नसे. विप्रांवर त्याची विशेष भक्ती होती. त्यांचा तो आदर सत्कार करीत असे. वचनाचा पक्का होता. प्रजेचा मायबापाप्रमाणे संभाळ करीत असे. जो शरण येईल त्याला अभय देत असे. दैवी गुणसंपदा, विजयश्री आणि सगळी सुखसमृद्धी त्याच्या पायाशी लोळण घेत होती. पण आयुराजा आणि त्याची पत्नी इंदुमती हे दुःखी होते. कारण त्यांना मूल नव्हतं. त्याच्या जन्मपत्रिकेत संतान योग नव्हता. पुत्र कामेष्टी करी
धर्म करी नाना परी, परी नवचे कवणे परी, अनपत्य दोष तयाचा. पुत्र कामेष्टी यज्ञ केला, दान धर्म केले, जप तप उपासना सगळं केलं, पण हा पुत्र न होण्याचा दोष काही केल्या गेला नाही. तो दुःख करी. हे मुलाशिवाय घर एखाद्या घोर अरण्यासारखं भासतं आहे. लोक जे जे उपाय सांगत ते तो करी, पण काहीच उपयोग होत नव्हता. तो शोक करी. आपल्याला पुत्र नाही झाला तर स्वर्गलोकाची प्राप्ती होणार नाही, वंशाचा विस्तार खुंटणार, इतरांचं अधःपतन होणार, अशा सर्व भयशंकांनी व्याप्त अशी त्यांची मनं पुत्रप्राप्तीसाठी आसुसली होती. हे वेदवचन अपुत्रस्य लोकोन, जरी होम हवन दान, केले तरी वृथैव ते. वेद म्हणतात, ज्याला पुत्र नाही त्याला स्वर्गप्राप्ती नाही. मग कितीही होम हवन दान धर्म केला तरी सगळं व्यर्थ आहे. जप जाप उपासना ह्या धार्मिक विधींमुळे सुद्धा सुख प्राप्त होत नाही. पुत्र नसेल तर मी क्षत्रिय म्हणून घेण्यासही लायक नाही. कोणतं दुष्कर्म आड येत आहे? त्याने पुन्हा तज्ज्ञ ज्योतिषांना बोलावून विचारलं, असा उपाय सांगा ज्यामुळे संतान प्राप्ती होईल आणि आमच्या कुळाचं रक्षण होईल. त्यावर त्या कुशल तज्ज्ञ ज्योतिषाने जन्मवेळ पाहून सांगितलं, हे भूपा, तुझ्या पत्रिकेत पुत्रप्राप्तीचा खरोखरीच एकही योग नाहीये. मग संतान होणार तरी कसं? ज्योतिषशास्त्रात एक तत्व सांगितलं आहे, ते तू ऐक. राशीचा स्वामी 6व्या 8व्या किंवा 12व्या स्थानात असेल तर त्याला पुत्र होत नाही. जन्मसमयी लग्नपत्रिकेनुसार 5व्या आणि 9व्या स्थानाचे स्वामी जर 6व्या 8व्या किंवा 12व्या स्थानात असतील तरी पुत्र होत नाही. पण एक उपाय सांगतो, तो करून पहा. जे गुरुवंघ्री सेविती, सत्पुरुषांते भजती, यांना ग्रह इष्ट होती, यांची संतती वाढते. तू गुरुचरणांची सेवा कर, संत सत्पुरुषांचं भक्तिभावे भजन कर. यामुळे अनिष्ट ग्रह सुद्धा इष्ट होतील. पण ते गुरु कसे असावेत? जे बाह्येंद्रिय विषय सोडून असती ब्रह्ममय, तयांचे धरिता पाय, दुर्लभ काय मानवा. राजा, ज्या संत महात्म्याने बाह्य विषयांचा त्याग केला आहे, असा जो जितेंद्रिय आणि पूर्णतः विरक्त असून जो ब्रह्मभावात स्थिर झालेला आहे, अशा सद्गुरू माऊलींचे चरण धर. त्यांच्या चरणी शरणागत झाल्यावर तुला अप्राप्य असं काहीच राहणार नाही. तुझे सगळे मनोरथ सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. राजाला ते ऐकून अतिशय आनंद झाला. त्याने उत्सुकतेने विचारलं, असा संत महात्मा कुठं मिळेल? मला सत्वर सांगा. तुम्ही साक्षात ब्रह्मस्वरूप ब्राह्मण आहात, म्हणून मी तुमच्या पाया पडतो. मी तुम्हाला शरण आलो आहे, माझा उद्धार करा. जे तुम्हाला कळतं, जे तुम्ही जाणता ते देवही जाणत नाहीत, म्हणून मी तुमच्या चरणाशी आलो आहे. त्या उर्वशी नंदनाच्या अंतरीची घालमेल आणि अगतिकता जाणून त्या ज्योतिषांनी सांगितलं, राजा, तू सह्याद्री पर्वतावर जाऊन अत्रिनंदनाचे चरण धर. असे मातापुर, असे तयाचे समोर, सह्य पर्वत शिखर, अनसूया कुमार तेथे वसे. मातापुराच्या समोर सह्याद्री पर्वताच्या शिखरावर अत्रि अनसूया नंदन श्री दत्तात्रेय राहतात. तो प्रत्यक्ष आत्माराम आहे. त्याची तू भक्ती कर, तो तुझे सगळे मनोरथ पूर्ण करेल. राजा, तो स्वतःच केवळ ब्रह्म आहे, भक्तांचा प्रतिपालक आहे. त्याच्या चरणांना नुसता स्पर्श जरी केला तरी अलभ्य वस्तू सुद्धा प्राप्त होते.
जो असोनी निराकार, भक्तांकरिता साकार, झाला तयाचा किंकर, होता दुष्कर काय लोकी. केवळ भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी ते निराकार परब्रह्म सगुण साकार झाला आहे. अरे, तुझ्या प्रारब्धात त्या ब्रह्मदेवानं जे लिहिलं नाही ते सुद्धा ह्याच्या कृपेने तुला प्राप्त होईल. जे भक्त अनन्य भक्तिभावाने, भय सोडून, निशंक मनाने आणि धैर्याने त्यांचं भजन करतात, त्यांची सेवा करतात, ते त्यांना कधीही अंतर देत नाहीत. ते त्यांच्यावर वरदहस्त धरतात. ज्याचे महात्म्य निर्जर, नेणती तेथे पामर, कायसे बापुडे हे नर, त्याचे धर चरण तू. नृपा, ज्याची थोरवी, ज्याचं महात्म्य प्रत्यक्ष देव सुद्धा पूर्णपणे जाणत नाही, तिथे आपल्यासारख्या पामरांची काय कथा. जा जा, तू त्यांचे चरण धर. त्याचं असं बोलणं ऐकून राजाला अतिशय आनंद झाला आणि तो मातापुराकडे पायी चालत रवाना झाला. साधक भक्त हो, आयुराजाच्या हृद्य दत्त भेटीचा प्रसंग आणि त्याची भक्ती आपण पुढील भागात पाहू. आज आपण इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.